छान काम केलंस अनिका. अशीच चांगली कामं करत राहा. थँक्यू थँक्यू थँक्यू. आज मला खरंच खूप आनंद होतोय आणि अभिमानही वाटतोय की या उपक्रमामध्ये आमच्या अनिकाने सगळ्यात जास्त मदत केली आहे. खरंच तिचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. दुसऱ्याला मदत करण्याचं पुण्यकर्म तिच्या हातून घडलं याचं मला अतिशय समाधान वाटतं. मला तिला आता या प्रसंगी हेच सांगायचंय की इथून पुढे आयुष्यात अशीच वागत राहा. गरजू लोकांना सढळ हाताने मदत करून त्यांचे आशीर्वाद घेत राहा. तुम्हाला सगळ्यांना श्रेष्ठ कवी विंदा करंदीकर यांची देणाऱ्यांनी देत जावे ही कविता माहितीच असेल. त्यातल्या शेवटच्या 2 ओळी अशा आहेत, देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. तू ही गोष्ट लक्षात ठेवा निका. काय आजी, मी माझे हात का देऊ? मी वाटेल तशी मदत करेन ना, मी खूप हेल्प करेन. पण नको, माझे हँड्स नको द्यायला लावू. जर मी माझे हँड्स देऊन टाकले तर मी जेवेन कशी? अनिका, हिच्या मेंदूत काय पाणी झालंय का काय? ए वायू गाइस लाफिंग. मी काय इथे जोक मारलाय का? हा अनिका, अगं त्याचा अर्थ असा नाही की आपण आपला हात द्यायचं. घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे जसा देणारा देत असतोय तसा एक दिवस घेणाऱ्यानं बी देणारं बनावं असं सांगायचा प्रयत्न केलाय करंदीकरांनी. आता कळलं ना अनिका? बरं, आज आपण इथे अनिकाचा तर सत्कार केलाच, पण आणखीन एका मुलीचा आपण इथे सत्कार करणार आहोत. ज्या मुलीला ही अभिनव कल्पना सुचली आणि तिने ती प्रत्यक्षात आणली. आणि ती मुलगी कोण आहे? तर आपली सगळ्यांची लाडकी कमळी. गुलाबचा फाहीचा गुलमोहरी ये हिचा, मॅडम. तळहाताच्या रेषांवरती शाबास. तळहाताच्या रेषांवरती ताबाही हिचा, वादळ वारे हिचेत सारे हिच्याच गोरी बाबळी. थँक्यू मॅडम. कमळी कमळी. तर मी रागिणी महाजन बोलते. पैशाचा बंदोबस्त झालाय तर मी स्केच घ्यायला येते. ओके. एक मिनिट रागिणीजी, सो सॉरी. आज आपल्याला भेटता येणार नाही कारण का आज 31 निमित्ताने मी बाहेर जायला निघालोय. त्यामुळे आपल्याला जर भेटायचं असेल तर ते आता डायरेक्ट पुढच्या वर्षी. आणि हे बघा, जेव्हा केव्हा आपल्या भेटीचं ठरेल तेव्हा असाच फोन करून येत जा. ओके, चला सगळ्यांना हॅपी न्यू इयर. ओके, बाय. हॅलो. काय ग, निघायचं? कसला उर्मट माणूस आहे हा. मला स्पष्ट बोलला की मी 31च्या पार्टीसाठी बाहेर जातोय, पुढच्या वर्षी भेटूया. हो. रागिणी, हे जे स्केच आहे ना ते आपल्या आधी जर का समजा राजनच्या हातात सापडलं ना तर काही उपयोग नाहीये ह्या सगळ्या गोष्टींचा. मॅडम, दारावर कोणीतरी बिल घेऊन आले. कसलं बिल? बिल अनिका मॅडमच्या नावाने आले. तू जा, मी आले. हो. आता या अनिकाने काय गोळ घातलाय? मॅडम, हे गर्ल्स हॉस्टेलमध्ये रात्री 10 वाजताच दिवे बंद करायचे हा नियम तुम्ही का केलात? मॅडम, मी नाही स्वतःहून केलेलं. मला वरून ऑर्डर देण्यात आली. वरून म्हणजे? तुम्हाला काय म्हणायचंय? दळवी सरांनी तुम्हाला तसं सांगितलं? नाही नाही मॅडम, हो तुम्ही माझ्याकडे असं का बघताय? मी सांगितलं होतं का तुम्हाला तो रोल बनवायला? मग कोणी सांगितलं? मला खरं खरं काय ते कळलं पाहिजे, नाही तर तुमची नोकरी जाईल हे लक्षात ठेवा. मॅडम प्लीज असं काही करू नका. मला कामिनी मॅडमने सांगितलं.
कामिनी मॅडम? हो, त्याच म्हणाले की हॉस्टेलचं लाईट बिल जास्ती येतंय म्हणून रात्री 10 नंतर लाईटी चालू नाही ठेवायच्या. आजी मला वाटतं हा रूल बरोबरच आहे. काय बोलते सानिका? अगं मुलं रात्री 12-12 वाजेपर्यंत अभ्यास करत असतात. अगं आजी म्हणजे माझं म्हणणं तसं नव्हतं, पण रूम मध्ये अशा पण मुली असतात ज्यांना लवकर झोपून लवकर उठायचं असतं सकाळी आणि सकाळी लवकर उठून अभ्यास करायचा असतो. मग अशा मुलींना बाकीच्या लेट झोपतात त्या मुलींमुळे प्रॉब्लेम होईल ना, त्रास होईल ना. आणि आता हॉस्टेल रूम तर शेअरिंग मध्ये सगळ्यांची मिळून आहे, पर्सनल थोडी आहे. तर आपल्याला जे रूल्स आहेत ते सगळ्यांचे बघून बनवायला पाहिजे ना. नाही, हा मुद्दा बरोबर आहे. ऋषी सर, याबद्दल आपल्याला काय करता येईल? नाही बरोबर आहे. म्हणजे काही मुलांना रात्री अभ्यास करणं सोयीचं जातं, काही मुलांना सकाळी लवकर उठून अभ्यास करणं सोयीचं जातं. माझ्याकडे ॲक्च्युली यावर एक बेटर सोल्युशन आहे मॅडम. मला असं वाटतं की आपण कॉलेजमध्ये रात्री जरा एक्स्ट्रा लेक्चर्स ठेवले. मी स्वतः ते लेक्चर्स कंडक्ट करेन. म्हणजे स्टुडंट्सना जर का काही डाऊट्स असतील तर ते सुद्धा तिथे क्लिअर होतील. बाकीच्या टीचर्सना पण आपण विचारूया इफ दे आर रेडी. GS म्हणून कमळी, तुझं काय मत आहे? सर म्हणतात ते बरोबर आहे. त्यांनी क्लास घेतल्यावर सगळ्यांना उपयोगच होणार आहे त्याचा. पण लवकर लाईट बंद करणं असं मला बरोबर वाटत नाही, कारण परीक्षेचा काळ आहे. सगळ्यांना रात्रीचा अभ्यास करायचा असतोय. कसं शांतता असते रात्री आणि कॉन्सन्ट्रेशन बी राहतंय. ज्याला झोपायचं असेल तो पांघरून घेऊन झोपून जाईल की.